एल निनो इफेक्टमुळे यावर्षी पावसाची परिस्थिती तशी गंभीर आहे. म्हणून या संकटावर मात करण्यासाठी साईबाबांनी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभं राहावं, त्यांना आशीर्वाद द्यावा. आत्ताच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अतिशय महत्त्वाचे असे घोषणा शेतकरी कर्जमाफी संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे. ज्या जाचक अटी होत्या ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यामध्ये अडचणी यायच्या, त्या आमच्या देवाभाऊच्या सरकारने दूर केलेल्या आहेत. आत्तापर्यंत स्वतःला नुसतं शेतकऱ्यांचे नेते, शेतकरी महर्षी म्हणत आयुष्य घालवलं. त्या लोकांना जे जमलं नाही ते आमच्या देवाभाऊंनी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून करून दाखवलेलं आहे. आज शेतकऱ्यांचा खरा तारणहार कोण असेल तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. ह्याच्यावर त्यांनी शिक्कामोर्तबच या घोषणेच्या निमित्ताने केलेला आहे. 18 तारखेपासून रामरक्षक एल्गार जो आहे तो नागपुरात सुरू होतोय उद्धव ठाकरेंचा, कसं बघतात सगळे? जेव्हा जेव्हा मशिदीमध्ये अशा पद्धतीचे घोटाळे झाले, दान चोरी झाली, हज यात्रेमध्ये यात्रेबद्दल असंख्य तक्रारी आल्या, तेव्हा ह्यांना मशिदीच्या बाहेर जाऊन इस्लाम रक्षाचे पुस्तक किंवा कुराणचं वाचण्याची हे लोकांना कुराण वाचण्याचं हे लोकांना वाटलं नाही. हिंदू धर्माची बदनामी करण्याची कुठलीही संधी हे औरंग्याची जे पिलावळ आहेत, टिप्याचे जे पिलावळ आहेत ते कधीच सोडणार नाही. हिंदू धर्माला बदनाम करण्याची सुपारीच या औरंग्यांच्या पिल्लावळाला मिळालेली आहे. म्हणून जेवढी हिंमत हे आमच्या हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी दाखवतात, तेवढीच हिंमत हज यात्रेमध्ये ज्या काही चुकीचे प्रकार होतात, पश्चिम बेंगॉलमध्ये जी बाबरी मस्जिद बनते त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये दान पेटीच्या संदर्भातला एक घोटाळा घडला, तेव्हा ह्यांच्यातले कोणच बोलण्याची हे लोकांनी हिंमत केली नाही. फक्त हिंदू धर्मालाच बदनाम करण्याची हिंमत आणि मस्ती हे लोक दाखवतात. म्हणून जी हिंमत इथे दाखवत आहेत, कधीतरी मशिदीच्या बाहेर जाऊन त्या इमाम आणि मुल्यांच्या समोर बद्दल पण बोलण्याची हिंमत या उद्धव ठाकरेजी आणि त्यांच्या पिल्लावळांनी किंवा औरंग्याच्या पिल्लावळांनी दाखवावी. संजय राऊत म्हणतायत की देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आणि राज्याचे मुख्यमंत्री 100% बावनकुळे. असं आहे की स्वतःच्या डोंगणाखाली आग लागलेली आहे आणि दुसऱ्याच्या घरामध्ये डोकवत आहे. स्वतःचा मालक साधा सरपंच पण आता होणार नाही अशी चिन्ह दिसते आहेत. स्वतःच्या पक्षामध्ये आता एकही व्यक्ती राहायला तयार नाही, आमदार, खासदार, नगरसेवक राहायला तयार नाही. म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये काड्या लावण्याच्या शिवाय हा संजय राजाराम राऊत काहीच करू शकत नाही. याच्या अगोदर ह्यांनी ठाकरे कुटुंबामध्ये काड्या लावल्या, मातोश्रीमध्ये काड्या लावल्या आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये काड्या लावत आहेत. शेवटी आम्ही सगळेजण राष्ट्रीय स्वयंसंघाच्या विचाराने घडलेले आम्ही सगळे स्वयंसेवक आहेत. मग आदरणीय देवेंद्र फडणवीसजी असतील, आदरणीय बावनकुळे साहेब असतील, राष्ट्रप्रथम पक्ष आणि मग मी हे मानणाऱ्यापैकी हे सगळे स्वयंसेवक आणि संघाच्या विचारातून घडलेले हे सगळे कार्यकर्ते असल्यामुळे पद महत्त्वाची नाही, राष्ट्र महत्त्वाचं आणि महाराष्ट्र महत्त्वाचं, आणि ते संजय राजाराम राऊत सारख्या तीनपाट माणसाला करणार नाही. सर, आपल्याकडे हिंदुत्ववादी चेहरा म्हणून बघितलं जातं, रोज जी हिंदुरक्षक म्हणून हे करतात. आपल्याकडे सध्याची परिस्थिती बघितली तर सिक्युरिटीमध्ये आमिर खानचं तिसरा विवाह आता संपन्न झाला आहे, तोही हिंदू मुलीशी. एकीकडे आपण लघुजात साधी झगडतात, भांडतात. कसं बघतात या सगळ्या गोष्टीकडे? नाही, आता अशा काही जेव्हा गोष्टी समाजामध्ये घडतात तेव्हा ह्या अशा पद्धतीच्या लोकांकडे लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहायचं का?
हा आता हळूहळू चर्चा वाढत चाललेली आहे. आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये मी माझ्या सर्व समस्त हिंदू समाजाला सांगेन की ह्या बाबतीमध्ये तुम्ही सावधान राहावं. अशा पद्धतीचे ब्रँड अँबॅसेडर कुठेही दिसले तर ह्यांच्या येणाऱ्या काळामध्ये चित्रपट पाहायचे का, याहीबद्दल हिंदू समाजाने विचार करावा.